स्माइल मॉर्निंग टू स्माइल आफ्टरनून. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1च्या बॅच मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा रेकी हिला आपल्या जीवनात जाणून घेणार आहोत आणि ही दिव्य ऊर्जा येत्या 10 दिवसात आपण स्पर्श चिकित्सा या माध्यमातून अनुभव घेणार आहोत. पण ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनात जाणून घेण्याच्या आधी आणि ती अनुभव करण्याच्या आधी पहिले ती आपल्या माइंडला पटायला तर पाहिजे, खरोखर ही काम करते की नाही करत. तर त्यासाठी हे सेशन सुरू करण्याच्या आधी जर आपले काही रिपीटर स्टुडंट क्लासमध्ये असतील तर आपण 1-2 मिनिटं पहिले त्यांचा अनुभव घेऊया आणि मग आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, थँक्यू. चला, कुणी आहेत का जुने स्टुडंट जे बॅच रिपीट करतात आहे? एनीवन क्लासमध्ये आज कुणी आहेत का रिपीटर्स? हे सगळे नवीन आहेत. ओके, सीमा मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. सीमा मॅडम माईक ऑन करा. अनिल सर बोला. आत्मनमस्ते आत्मनमस्ते आत्मनमस्ते. नवीन बॅचच्या सर्वांना मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांचा आभारी आहे की ते नवीन बॅच मध्ये आले. मी सुद्धा मी सेकंड बॅचला आहे. पहिला बॅच मी केला त्यामुळे मला खूप फरक जाणवतो. पाणी कसं चार्ज करायचं, अन्न कसं चार्ज करायचं, स्वतःवरती हिलिंग करून तुम्ही स्वतःला कसे ठीक करू शकतात. मी पोटाच्या आजारात 3 वर्षापासून मी पोटाच्या आजाराशी मी लढत आहे. मी हैदराबाद, अहमदाबाद खूप ठिकाणी मी औषधे वगैरे केल्या, परंतु ह्या रेकीमुळे माझा तो त्रास आता मला असं वाटतं की आहेच नाही. आणि नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार जे माझ्या डोक्यात चालत होते, एक वेळ अशी होती की मी सुसाईडचा विचार करायचो. आता तसं आहेच नाही. ते संपूर्ण गेलं आणि माझ्या डोक्यातून निघून गेलं की मी आजारी आहे का, खरंच होतो का. सो दॅट इज द रेकी. थँक्यू थँक्यू अनिल सर. रेखा मॅडम अनम्यूट करा. हा बोला रेखा मॅडम. हाय मॅडम, नमस्कार. नमस्कार नमस्कार. खूप छान फरक मॅडम. पहिली लेवल केली, पाणी चार्ज केल्यावर इतकं भारी वाटतं, दिवस इतका फ्रेश जातो. आणि मला 3.5 वर्ष झालं गुडघ्यांचा त्रास होता, गादी झिजलेली होती. मला चालायला बसायला पण खूप त्रास होता. माझं वय आताशे 38 आहे, पण मला डॉक्टरांनी चालायला पण नव्हतं सांगितलं. पण मी इतकी भराभरा जिने उतरते ना, ते तुमचं एनर्जी बॉल वगैरे करून खूप छान वाटतंय मॅडम. खरंच खूप छान. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. कुठून आहात रेखा मॅडम तुम्ही? पुण्यावरनं. मला दुसरी लेवल करायची होती मॅडम, पण मी जरा आमच्या दिराचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तिकडे जरा घाईगडबडीमध्ये होते ना, म्हणून नाही केलं. पण मी आता ही दुसरी लेवल करणार आहे. नक्की नक्की स्वागत आहे आपलं. हो. कांचन पाठक. नमस्कार. नमस्कार. मी रेकी खूप शिकली, खूप ठिकाणी केलं, पण मला काय माहिती तुमच्याशी ट्युनिंग जुळलं, मला फार पटलं. मी तुमचं ऐकलं रेकॉर्डिंग. मला लाईव्ह करायचं बाकी होतं म्हणून मी सारखी तुम्हाला मेसेज त्रास देत होती की मला लाईव्ह करायचंय. आणि मला अनुभव रेकीचे खूप छान आहेत. आता तुमच्याकडनं मला मास्टर लेवल पर्यंत जायचंय, म्हणून मी आता ते जॉईन केलंय की मला ते सगळं शिकायचं आहे, स्वतःला मला ते करायचंय. आतापर्यंत मी साध्या लेवलला होती, एकदम पहिल्या वर्गात बालमंदिरात होती. आता मला तुमच्याकडनं मोठे वर्ग शिकायचे आहेत आणि तुम्हाला जॉईन व्हायचंय, त्यासाठी मी जॉईन झाली आहे. आणि रेकीचे अनुभव अप्रतिम, अतिशय उत्तम आहेत, अतिशय उत्तम. धन्यवाद. थँक्यू. आता बघा, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आपला मेसेज वाचला असेल. कोणी फेसबुकच्या माध्यमातून आलेला आहे, तर कुणाला कोणी नातेवाईकांनी रेफर केलं असेल, एखाद्या मैत्रिणीने रेफर केलेलं असेल की तुम्ही हा क्लास जॉईन करावा. पण लिटरली सांगते की इथपर्यंत तुम्ही आहात याचाच अर्थ तो युनिव्हर्स तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल आणू इच्छितो. हे जे सेशन चालणार आहे आपलं 10 दिवस चालणार आहे, 10 डेज. पण 15 ऑगस्ट ला आपली सुट्टी राहील, कारण बऱ्याच लोक बाहेर इतरत्र फॅमिली सोबत जातात. आणि एक रक्षाबंधन.
बरोबर आहे. शनिवारी आपला क्लास होईल, फक्त आपला टायमिंग जे आहे ते थोडं लवकर असेल क्लासचं, पण या शनिवारी देखील आपला क्लास होणार आहे. ठीक आहे. कारण रक्षाबंधनची जी सुट्टी येईल तर त्याच्यामुळे आपल्याला आणि 15 ऑगस्टची जी सुट्टी आहे ती कव्हर करण्यासाठी आपला या शनिवारी पण क्लास होईल आणि पुढच्या शनिवारी पण क्लास होईल. तर आपलं 24 तारखेपर्यंत आजपासनं रेग्युलर क्लास राहील. शनिवार रविवार एरवी आपल्या क्लासला सुट्टी असते, पण याच्यात ऑलरेडी 2 सुट्ट्या मध्ये आल्यामुळे शनिवारी सुट्टी न राहता फक्त मध्ये एक संडे ची सुट्टी राहील. आता सगळ्यात पहिले तर हा क्लास कुठलाही शिकण्यासाठी नाहीये. जे लोक शिकण्याच्या उद्देशाने आले असतील, काही शिकायला भेटणार नाहीये. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इकडे तर तुम्ही जीवनाच्या आनंदाची लिस्ट दिलेली आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्या लेवलचे प्रॉब्लेम याच्यातनं सॉल्व्ह होईल असं तुम्ही सांगता. एकीकडे म्हणता शिकायसाठी आले असेल तर शिकू नका, लिटरली. कारण रेकी कुठलाही कोर्स नाहीये, ही एक जीवन जगण्याची कला आहे. जे काही आपण आज जीवन जगतो आहे ते जीवन जगत असताना जर का आपल्या जीवनात पॉझिटिव्हिटी नाही, आज कुठेतरी आपण स्ट्रगल करतोय शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक आणि आर्थिक लेवलवर, जर का आपला स्ट्रगल चालू आहे, याचाच अर्थ काय आहे की कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय, मिसमॅच होत आहे आणि त्याला आपल्याला वर्कआउट करण्याची गरज आहे. आणि तेच वर्कआउट काय करायचं प्रॅक्टिकली तो सांगणारा वर्ग म्हणजे ही रेकीची लेवल 1 आहे. माझ्या गुरु नेहमी म्हणायचे की रेकी त्याच्याच जीवनात येत असते ज्याला ब्रह्मांडाला त्याच्या जीवनात काहीतरी बदल घडवायचा असतो. पण बरेचसे लोक काय असतात, रेकी पर्यंत पोहोचतात पण रेकीला समजून घेत नाही, रेकीचा दैनंदिन लेवलवर सराव करत नाही. कारण जसं 10वी 12वीचं पुस्तक आपल्या हातात आलं त्याच्यानंतर आपण उघडून बघितलं का? आपली मुलं 10वी 12वीला गेल्यानंतर परत बदललेली पुस्तकं हातात येतात, पण तेही आपण तेवढं बारकाईने बघत नाही, कारण तो एक पाठ्यक्रम आहे. पण रेकी जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात अनुसरायला लागाल, मी चॅलेंज देते, 21 दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशनचं गणित चालू होणार. आजच सगळ्यांनी आपली एक सेल्फी काढून घ्यायची आहे आणि ही सेल्फी प्रिंट करायची आहे. आज जी तुम्ही सेल्फी काढाल ती सेल्फी तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे. आणि जेव्हा आपले 21 दिवस कंप्लीट होतील आणि प्लस त्याच्यानंतरची 90 दिवसांची प्रॅक्टिस कंप्लीट होईल, माझं प्रॉमिस, ज्या लोकांनी प्रॅक्टिस करतील त्यांची आंतरबाह्य सेल्फी बदललेली असेल. जीवन भी वही रहेगा, लोग भी वही रहेंगे, पर हमारे जीवन जीने की कला बदलने के कारण जीवन का आनंद बदला होगा. प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या जीवनाचा आपण अनुभव घेणार आहे. या 10 दिवसाच्या सेशन मध्ये आपण काय काय शिकणार आहे? 2 दिवस आपण सबकॉन्शियस माइंड शिकणार आहे, त्याच्यानंतर रेकी काय असते, कसं आपल्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन करतो. आपण दुसऱ्यांचा औरा बघायला शिकणार आहे. औरा काय असतो, औऱ्याचे कलर कसे असतात, किंवा मग एकमेकांचा औरा प्रॅक्टिकली बघणार आहे की तुमच्या 2 व्यक्तींचा औरा एकमेकांमध्ये मिक्स कसा होतो, त्याच्यामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम होत असतो. एकमेकांचा औरा बघायला शिकू शकतो, त्याचा आपल्या आणि विदाउट टच तुम्ही औरा स्कॅनिंग मुळे एखाद्याच्या लाईफ मध्ये शरीरावर कुठे दुखणं आहे हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकली ओळखू शकणार आहे. 7 चक्रांचा रंग आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम, 7 चक्रांची आपल्या जीवनात होणारा बदल, हे देखील आपण 7 चक्रांच्या प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत. तर सर्वोत्तम सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारण्यासाठी आपण इथे आलेले आहात. तर 409 लोक ऍट प्रेझेंट आहे. हा आकडा कदाचित अजून वाढेल, 412 झाला आताच. तर आता किती लोक कमिटेड आहेत की इथून पुढच्या 10 दिवसात मी सांगेल तसा लाईफ जगण्यासाठी रेडी आहेत? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये रेडी टाईप करा. किती लोक यस आय एम रेडी? कारण इथे तुम्हाला तुमच्या एक रेडी लिहिल्याने काय, मी पुढचं प्रॅक्टिकल लगेच घेणार आहे, रेडी लिहिल्याने काय फरक पडतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता ऍट प्रेझेंट, की फक्त तुम्ही रेडी टाईप केल्यामुळे नेमका काय फरक पडतो तो आपण बघणार आहोत. किती लोक रेडी टाईप करतात ते बघू द्या मला. यस 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 यस, ग्रेट ग्रेट ग्रेट.
418 लोक झालेत आता. 418 लोकांचं येस आय एम रेडी पाहिजे. 419 झालेत आता. व्हेरी गुड. 420, 421, 422. वेरी गुड. चला, येस आय एम रेडी. अब वो क्यों करना है? रेडी रेडी आहात ते तर तुम्ही बोलून टाकलं, पण का? तुमच्या शब्दांनी फक्त तुमची एनर्जी बदलते. प्रॅक्टिकली बघायचं आहे, तुमचा एक शब्द तुमची एनर्जी इन्स्टंट चेंज करते. कोणाकोणाला बघायचं प्रॅक्टिकल? बघायचं आहे ना, प्रॅक्टिकल सेशन आहे आणि प्रॅक्टिकलीच आपण बघणार आहे. ओके, तो सगळ्यांनी माझ्यासोबत तुमचा जेवढा मागे हात जातो तेवढा हात मागे न्यायचा. इझिली जेवढा हात मागे जातो तेवढा चेक करा आणि किती दूर गेलाय ते एकदा चेक करा. ठीक आहे, चला आता रेडी टाईप नका करत बसू, इकडे प्रॅक्टिकल करा. हात मागे गेला, चेक केला, किती मागे गेलाय? ओके, अब 3 बार बोलना है, हाताची मूठ बांधायची. यस आई एम रेडी, यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. यस 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 आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. आणि हात मागे किती जातोय चेक करा. मगाशी गेला त्याच्यापेक्षा जास्ती गेला की नाही गेला? गेला ना मागे? मगाशी जेवढा गेला त्याच्यापेक्षा जास्ती गेला? यस 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 यस. काय गंमत झाली? फक्त तुम्ही शब्दांची एनर्जी शरीराच्या व्हायब्रेशनवर टाकली. तुमच्या शब्दांची एनर्जी तुम्ही तुमच्या शरीराच्या व्हायब्रेशनवर टाकली आणि रिझल्ट हा बदलला की तुमचा हात जेवढा मागे गेला होता त्याच्यापेक्षा अधिक मागे गेला. म्हणजे काय? शब्द ही जीवन है. अगदी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जसा बदल करू इच्छिता तसा तुम्ही बदल घडवू शकता. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यस आय एम रेडी असणं खूप गरजेचं आहे. नाही तर काय होईल? तुम्ही रेडी टाईप केलं पण आता तुम्ही पकडल्या गेलात. कसं पकडल्या गेल्या? तुम्ही कमिटमेंट घेतलाय स्वतःच्या लाईफ बदलण्यासाठी. सो 21 दिन अभी आपको मेहनत करनी. 21 डेज. का बरं 21 डेज? कारण आपल्या ब्रेनचा न्यूरॉन्सचा नियम आहे तो आपण पुढे शिकणारच आहोत. तर आज आणि उद्या आपण काय करणार आहे? जीवनाला पॉझिटिव्हिटीनी कसं, पहिले साफसफाई करावं लागेल ना. आता जर घरी गणपती आणायचे, गौरी आणायची, आमच्याकडे जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो, तर हे जर करायचं आहे तर पहिले घर स्वच्छ करावं लागतं, आरास तयार करावं लागते. तसं आपल्या गाडी कोणाकडे? ममता डोंगरे मॅडम. कोणती गाडी हो तुमच्याकडे सांगा? ममता डोंगरे मॅडम, माईक ऑन करा. व्हिडिओ बंद नाही करायचा, माईक ऑन करा. माईक. येस मॅम. कोणती गाडी आहे मॅडम? 4 व्हीलर अल्ट्रोज आहे. हा हा आहे. 2 व्हीलर? तर मॅडम 2 व्हीलर कोणती आहे? 2 व्हीलर स्कूटी आहे, प्लेजर. ओके ओके, थँक्यू. तर आता मला सांगा, त्याची सर्व्हिसिंग करत असाल ना कार आणि 2 व्हीलरची? हो मॅडम. किती दिवसांनी करता? 4-5 महिन्यांनी करत असते. 4-5 महिन्यांनी करत असता. ओके, थँक्यू. मग रोज आंघोळ बिंघोळ करता का? हो ना मॅडम. येस. चला, थँक्यू. कपडे पण धुतलेलेच घालत असाल? येस. पक्क ना? मग इथली सर्व्हिसिंग केव्हा केली लास्ट? नो मॅडम. नो. आहे का कुणी ज्यांनी ब्रेनची सर्व्हिसिंग केलेलं आहे क्लासमध्ये? ऍट प्रेझेंट 441 लोक आहेत. कोणी कोणी ब्रेनची सर्व्हिसिंग केलेली आहे? आहे कोणी? गाडीची सर्व्हिसिंग, घराची सर्व्हिसिंग, धुतलेले कपडे, रोज शरीरासाठी आंघोळ, सगळं काही करतो. पण जिथून खरी निर्मिती होते विचारांची, त्याच्या सर्व्हिसिंगसाठी आपण आजपर्यंत काही प्रयत्न केलेला नाही. काही लोकांनी केला असेल. काही लोक म्हणतील मॅडम आम्ही मेडिटेशन करतो, पण ते मेडिटेशन करायला डोळे बंद केले की अख्खी दुनिया घुमून येतो. विचारांचं चक्र इतकं फास्ट चालतं डोळे बंद केल्यामुळे. चला, अरुणा मॅडम म्हणतात तुमच्यामुळे केली. आता जे लोक जुने स्टुडंट आहेत त्यांची ती सर्व्हिसिंग झालेली आहे. ठीक आहे, प्राणायाम करतात. ओके, ग्रेट. तर काही लोक प्रयत्न करतात पण 95% प्लस लोक इथला विचारच करत नाही. सगळं बाह्य आपण शुद्ध करायचा प्रयत्न करतो. पण लक्षात घ्या, जो श्वास आज मी तुम्हाला जीवनात पुढच्या 2 मिनिटात आनंद, आयुष्यभर आनंदी राहण्याचा मंत्र दिला तर आनंदी व्हाल का? फॉलो कराल का तो मंत्र? देऊ? आयुष्यभर आनंदी राहण्याचा मंत्र देऊ का सगळ्यांना? कि इसके बाद खुशियां ही खुशियां होनी चाहिए जिंदगी में?
ओके, चला मंत्र देते, सगळ्यांनी बघा. जादूचा मंत्र आहे बरं, जादूचा मंत्र आहे. जो मंत्र मी तुम्हाला देते, इथून पुढे आयुष्यात तुम्ही प्रत्येक क्षण आनंदी राहणार आहे. मंत्र हा आहे, सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते, रियालिटी सांगते, सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा गेल्या 24 तासामध्ये पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोकांनी कायमस्वरूपी टाटा बाय बाय केलेलं असतं. 10 लाख प्लस लोकांनी टाटा बाय बाय केलं असतं. सगळे जिवंत आहेत ना सध्या क्लासमध्ये बसलेले 453 लोक, हो की नाही? सगळे जिवंत आहेत ना? गॅरंटी? का बरं जिवंत आहे? कारण आपला श्वास सुरू आहे ना. सगळ्यांनी मी म्हणते म्हणून 2 श्वास घ्या आणि 2 श्वास सोडा बरं. मी म्हणते म्हणून परत त्या श्वासाला आठवा. चला, घेतलेले 2 श्वास आणि त्याच्यासाठी लागलेला वेळ परत आणा. कोण आणू शकताय? एनीवन? तुम्ही घेतलेले 2 श्वास आणि त्याच्यासाठी लागलेला वेळ कोणी वापस आणू शकतं का? नाही. मग हे सगळ्यांना माहिती आहे की गेलेला श्वास आणि त्याच्यासाठी लागलेला वेळ परत आणू शकत नाही. म्हणजे आता तुम्हाला मी दिलेला मंत्र समजेल. रोज सकाळी जेव्हा आपण उठतो ना, पहिलं रिझन टू सेलिब्रेशन की त्या 10.5 लाख लोकांमध्ये, 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही. मग दिस रिझन टू बी सेलिब्रेट. हे रिझन कशासाठी आहे? सेलिब्रेशन साठी आहे की त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही. दुसरीकडे वळून पाहून घ्यायचं, आपल्या घरातले सगळे लोक आज उठले का? मग आपल्या घरातील सगळे लोक जर आज उठले, याचा अर्थ आपल्यासारखं नशीबवान कोणी आहे का हो की आज आपण जागा झालोय? आपल्यासोबत आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्य जागा झालेला आहे. आज 10 लाख प्लस लोकांच्या घरामध्ये रडण्याचे आवाज नांदत आहे. पण आपल्या घरामध्ये आपल्या हातात आहे की आज जर तो दिवस उगवला नाही, आपल्यासह आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य जागा झालाय. हे 2 रिझन आजचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी सफिशियंट आहे की नाही सांगा. लिहून घ्या हा मुद्दा आज. कारण कसंही जगला तर प्रत्येक श्वासासोबत आपलं जीवन मागे पडत आहे. हो, कोणीतरी रिपीटेड श्वास देणार आहे का तुम्हाला? आहे का कुणाकडे एक्स्ट्रा श्वासांची पुंजी बांधलेली? 1 प्लॉट घ्याल, 2 प्लॉट घ्याल, 1 घर घ्याल, 2 घर घ्याल, 2-2 गाड्या वापराल, पण ही जी श्वास नावाची संपत्ती जेवढी मिळाली आहे ना त्याच्याकडनं, त्याच्यात वाढ होऊ शकत नाही. ज्या क्षणी आपला जन्म झाला त्याच क्षणी या श्वासांची शिदोरी आपल्यासोबत बांधून दिली. वर्तमानातला श्वास आपल्या हातात आहे, शेवटचा श्वास आपल्या हातात नाही. तो केव्हा येईल हेही माहिती नाही. मग जे काही जीवन आपल्याकडे आहे ते जीवन सकारात्मक आणि आनंदात जगणं हे मात्र आपल्या हातात आहे. येस ऑर नो? आहे की नाही? मग आज एक नवा संकल्प स्वतःसाठी करूया आणि उद्यापासनं येणाऱ्या सकाळी त्या क्रिएटरला आभार मानायचं. का बरं? हे देवा, कंप्लेंट करतो आपण आयुष्याबद्दल रात्री झोपताना, कंप्लेंट उठल्यावर कंप्लेंट, उद्यापासनं आनंदाने सेलिब्रेट कोण कोण करणार आहे सांगा. थँक्यू सो मच गॉड की तो आजचा दिवस मला दाखवलेला आहे आणि माझ्यासह माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज जागा झालेला आहे. देवा, तुझे याच्यासाठी कोटी कोटी आभार. आणि आजच्या दिवसाला परम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी करण्याची ऊर्जा मला प्रदान कर. कारण कसंही जगलात तरी आयुष्य एक दिवस संपणार आहे. हो, आणि आतापर्यंत या क्लासमध्ये येण्याच्या आधी जे जगलात दॅट वॉज युअर पास्ट, पर यहाँ तक यूनिवर्स ने आपको पहुंचा दिया है. तर याच्या पुढचं जीवन सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासाठी आहे. हे ईश्वर ऐसाही हो या भावनेने जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यात सुख मानायचं आहे आणि वर्तमानाच्या क्षणांना सकारात्मकतेच्या आनंदाची जोडायचं आहे. आर यू रेडी? कोण कोण रेडी आहे? बघा, बुवाचं कीर्तन ऐकायला बसला असाल तर 10 दिवसांचा हा सप्ताह संपून जाईल. जसा भागवताचा सप्ताह लागतो, तिथे गुरुजी येतात, खूप चांगलं चांगलं नॉलेज आपल्याला देतात. वा, काय मस्त मान डोलून डोलून आपण ऐकतो आणि कीर्तन संपलं
आणि बुवा आपल्या गावाला जातात, खूप सारं तुम्ही दिलेली दान दक्षिणा घेऊन मी तरी तुमच्यासाठी फ्री मध्ये बसलेली आहे 10 दिवस. एकच इच्छा आहे की त्या रेकीनी, त्या युनिव्हर्सनी, ब्रह्मांडाने, ईश्वराने मला जे भरभरून दिलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मात्र बनलेलं आहे. जर तुम्ही खरोखर 10 दिवस मी सांगितलेल्या गोष्टींचं पालन कराल, आज मी तुम्हाला प्रॉमिस करते की आजची सेल्फी तुमची 10 दिवसानंतरच बदललेली असेल, 21 दिवस हे लागणार नाही. बट आज तक हमने क्या किया है? अपने खुशियों के लिए अपने खुशियों के रिमोट दूसरों के हाथ में देके रखिए. हस्बंड बर्थडे विसरले, आपण दुःखी होतो. लग्नाचा वाढदिवस विसरले, आपण दुःखी होतो. अहो, एवढं किचन तुमच्या ताब्यात आहे, सणासुदीला गोडधोड तुम्ही बनवू शकता आणि आपल्याच वाढदिवसाला कोपऱ्यात रडत बसता. अहो, 4 पदार्थ अजून जास्तीचे बनवायचे आणि आनंदाने तो दिवस साजरा करायचा. कोणी गिफ्ट दिल्यामुळे आपण मोठं होत नाही, त्या क्षणाचा आनंद घेतल्यामुळे मात्र आपण मोठं होतो. म्हणून प्रत्येक क्षणाला जगायला शिका, कारण हा श्वास नावाची एनर्जी जोपर्यंत आपल्या या हृदयात आहे तोपर्यंतच आपल्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद आहे. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? लो व्हॉइस वाला इकडे मेसेज आलाय म्हणून विचारते. इज माय व्हॉइस इज क्लिअर? क्लिअर आहे सर, तुमचं नेटवर्क चेक करा. थँक्यू. चला, खूप बरं वाटलंय. इकडे आकडा बघा. आता तुम्हाला गंमती सांगते, सध्या 470 लोक प्रेझेंट आहे क्लासमध्ये. शेवटच्या दिवसापर्यंत बघू कोणाकोणाची एनर्जी चेक राहते. आणि शेवटच्या कमिटमेंट आहे 10 दिवस. मी कंटिन्यू 10 दिवस तुम्हाला देणार आहे. 474 लोक आता झालेले आहे. खरोखर इतके लोक प्रेझेंट राहतील का? कारण तुम्हाला सांगते की तो निसर्ग द्यायला जरी बसला ना तरी ती आपल्या पदरामध्ये घेण्याची कुवत आपल्यामध्ये आहे की नाही आहे. त्या ब्रह्मांडाने आज तुम्हाला इकडे पोहोचवलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये चला बुवा एक कीर्तन आहे 10 दिवसाचं, ऐकायला चला. पण तो बदल घडवायची जबाबदारी तुमची आहे. ऍक्शन्स तुम्हाला घ्याव्या लागणार आहे. फक्त मला ऐकून कोणाच्याही लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. ठीक आहे? तर आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे लगेच. रेडी आहात ना? माझा आवाज सगळ्यांना बरोबर जातो आहे? ज्यांना येत नाहीये त्यांनी थोडस नेटवर्क चेक करा. ओके? कारण आतापासून माझी ही जी बॅच आहे ना, कितवी बॅच आहे? 3री-4थी बॅच आहे जी मी कंटिन्यू सकाळपासून म्हणजे घेते. ओके, चला आता ऍक्टिव्हिटी करू आपण. ऍक्टिव्हिटी ही आहे, तुमच्या जीवनात जे जे दुःख आहेत, ज्या ज्या लोकांच्या बद्दल खूप खूप राग येतो, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, अशा सगळ्या रिझन्सला कागदावर लिहा. आत्ता जेवढंही आठवत असेल तेवढंच काय आज रिकाम होऊन जाईल. कोणी कोणी काही त्रास दिलेला आहे, एखाद्याचा खूप राग येतो, लिहायचंय. मग तुम्हाला गंमत सांगेल लिहिण्यातली काय आहे, पण लिहायचंय. जे लोक फक्त ऐकायला बसले आहेत ना त्यांच्यासाठी हा क्लास नाही. आता मी बघते 480 लोकांपैकी किती लोक ऍक्शन घेऊन राहिले आहेत. लिया लिया. मेरे जिंदगी की क्या क्या समस्या है, कौन कौन लोग मुझे तकलीफ देते हैं, याद कर लो आज. कारण याच्यानंतर मी पुढची टेक्निक देते. आता तुम्हाला गंमत सांगते, 483 लोकांपैकी मोर दॅन 60% लोकांचे व्हिडिओज बंद आहेत. आता ते ऐकून राहिले की मल्टीटास्किंग करून राहिले त्यांचं त्यांना माहिती. जे लोक व्हिडिओ ऑन करतील आणि प्रत्येक पार्टीचा याच्यात भाग घेतील ना त्यांची जबाबदारी माझी आहे बरं. जे लोक व्हिडिओ बंद करून हे करतील त्यांची माझी नाही आहे. ठीक आहे? डिप्रेशन, एन्झायटी फक्त आजारांचे नाव आहेत. ते शिकवणार आहे मी. डिसऑर्डर आणि डिसीजेस मध्ये काय फरक आहे जे आपल्याला माहितच नाही आहे. इथे नका चॅटबॉक्स मध्ये लिहू, त्या वहीवर लिहा काय प्रॉब्लेम आहे तुमच्या आयुष्यातले. लिहा पटकन. चला लवकर लवकर लिहा.
काय झालं, ऍडमिन नावाने जॉईन झालेल्या मॅडमला आठवत नाही का काय लिहायचं? जायो मी लिहत नाहीये का तुम्ही? लिहा, नावाने जॉईन करायचं. बघा, तुम्हाला नावामध्ये खूप एनर्जी असते. बोला अरुणा मॅडम, काय म्हणताय? मॅडम, माझं सगळ्यांना हे सांगणं आहे की ही टेक्निक एवढी पॉवरफुल आहे आणि ह्या टेक्निकमुळे माझा खूप खूप ते सगळे दुःख काय काय म्हणतात ते सगळं सगळं गेलेलं आहे. त्याच्यामुळे मॅडम जे लिहा लिहा म्हणून तळमळीनं ना सांगतायत ना, ते खरंच करा तुम्ही. आणि आज माझ्याकडे लिहायला खरंच काही नाही, इतकं व्यवस्थित सगळं सगळं पॉझिटिव्ह माइंड झालेलं आहे आमचं आता. चला, छान छान. नाहीतर कागद पुरत नव्हते, एक एक पेज घेतले की दुसरं घ्यावं असं हे स्थिती होती. पण ते खरंच आम्ही फॉलो केलं मॅडम तुमच्या टेक्निक आणि खूप यशस्वी बदल झालेला आहे आमच्यात. चला, थँक्यू थँक्यू. प्रतिभा मॅडम बोला. मैडम का हर एक उपाय करिए, आपको 100% रिजल्ट मिलेगा। मैं एक एक्सपीरियंस अपना बताती हूँ। मेरी शादी को ये साल 29 ईयर कंप्लीट हो गए, 30 ईयर लगा है। मेरी लव मैरिज थी, मेरे पेरेंट्स मेरे साथ नहीं थे, अभी तक भी नहीं थे, एंड ससुराल बहुत अच्छा था। अचानक लास्ट मंथ मुझे फोन आया मेरे पेरेंट्स का कि हम लोग को आना बहुत बढ़िया। है। एंड मैं मैडम हमेशा बोलती है कि रेकी वो कर सकती है जो आप सोच भी नहीं सकते, और ये हुआ। ये चीज का मैं ऐसे बोलती हूँ कि मारवाड़ी पेरेंट्स है मेरे, और मैं पंजाबी में आई हूँ। वो मतलब अपनी अकड़ से ही ऊपर नहीं आ रहे थे, लेकिन अचानक उनका फोन आना। अभी तक हम मिले नहीं है, क्योंकि अभी मेरे हस्बैंड को मनाना है, सब करना है। जैसे जैसे होगा आगे आगे रेकी और सब माहौल बनेगा वैसा। मैंने लेकिन वो एक्साइटमेंट नहीं रखा, क्योंकि वैसे भी 30 साल हो गए, लेकिन माँ है और मैडम ने संस्कार दिया है कि नहीं, माँ बाप कोई भी कितनी भी गलती करो, हमको उनको अपनी हर गलती भुला के आगे बढ़ना है। और यही मेरे ससुराल में एक दो जन थे जो हम लोगों से थोड़ा सा बिना बात के नाराज हो गए थे। लास्ट वीक उनका भी फोन आ गया। आपके संबंध कितने भी खराब हो, रेकी के अंदर आने पे आपके 7 चक्रा, आपके रिलेशन, आपका जो दिनचर्या है इतनी बदल जाएगी, इतनी बदल जाएगी कि सब कुछ अपने आप अच्छा होने लग जाएगा। आज आप सब लोग कितने भी नकारात्मक बैठे होगे, लेकिन अगले 10वें दिन आप आगे इनको सुनने के लिए, चाहे फर्स्ट लेवल में चाहे सेकंड लेवल में, आप जरूर बैठोगे, जरूर बैठोगे। और आपको वो मनोबल बनेगा कि हमें ये करना है, चाहे हम 10 दिन का फर्स्ट लेवल ही दोबारा करें या हम नेक्स्ट लेवल करें, बट वो पावर आपको मिलेगी और आप में वो जज्बा आएगा कि हम कर सकते थैंक हैं। यू लिख डालो और उसको कर दो, जो मैडम बोलते हैं। थैंक यू थैंक यू। मैडम अर्चना मैडम, अर्चना मैडम, क्योंकि ऐसे हाथ इतने खड़े हो जाएंगे एक्सपिरियंस के लिए, तो अपने को टाइम नहीं होता, अपने को सीखना है 10 दिन। लास्ट अर्चना मॅडमचं घेऊ आपण. बोला अर्चना मॅडम. मॅडम, मी ऑक्टोबर मध्ये जॉईन केलेला क्लास तुमचा पहिलं पेज मी जर उघडून बघितलं ना, तर मला वाटतच नाही की मी एवढ्या सगळ्या समस्या लिहिले होते. त्यातली एकही राहिलेली नाही शिल्लक. आणि मला खरं म्हणजे त्यांची बोलता येत नव्हतं. माझी बाजू बरोबर असली तरी मी बोलू शकत नव्हते, पण आता समोरच्याला बोलू देत नाही. एवढं म्हणजे माझ्या मला नाही जमत बरं समोरच्याला बोलून देणं. शिकवाल बरं जरा. चला ठीक. नाही, खूप खूप फरक पडलाय माझ्या फॅमिलीत पण, माझ्या मिस्टरांच्यात, मुलांच्यात. म्हणजे मला असं वाटतच नाही की मी खूप आयुष्य म्हणजे जो वेळ होता तो वाया घालवल्यासारखं वाटायला लागलाय ह्याच्या आधीचा. चला, छान आता छान. प्रत्येक दिवस आनंदाने जगत आहे, एन्जॉय करत आहे. खूप छान वाटते मॅडम. अर्चना मॅडम, थँक्यू. चला, बाकी ज्यांनी लिहिले असतील थँक्यू अर्चना मॅडम. तोपर्यंत सगळ्यांचे कंप्लेंट लिहून झाले असतील, तोपर्यंत आपण आपले काही स्टूडेंट, जुन्या विद्यार्थ्यांचे आपण एक्सपिरियन्स घेतले. तर जो भी लिखा है ना उसको भी क्या करना है, जे लिहिलेलं आहे, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्या कागदाच्या आत्ताच्या आत्ता इतके बारीक बारीक तुकडे करा. जी काही नकारात्मकता तुम्ही लिहिलेली आहे, जस्ट बारीक बारीक तुकडे करा आणि त्याला डस्टबिन मध्ये टाका, नाही तर माचीसची काडी लावून टाका. कारण हमें अगर कोई अच्छा करना है, कारण माझं मोटिवेशनल स्पीकर, माझं आयडियल कोण आहे माहितीये का? शेतकरी. शेतकरी पेरणी करतो, तो काय करतो, त्याला जे पीक काढायचं आहे त्याच बी पेरतो, आणि चुकून त्याच्या आजूबाजूला जर नकारात्मकतेचे तण उगवून आले
तर तो तण काढतो, त्या पिकांना वाढू देतो. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये ह्या ज्या नकारात्मक आठवणी, नकारात्मक गोष्टींचे तण आहे ते उपटावं लागेल. आणि त्याच्यासाठी मी सांगितलेली ही प्रक्रिया 21 दिवस रोज फॉलो करायचा आहे. ज्या कुठल्या कारणाने तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवत असेल अशी प्रत्येक निगेटिव्हिटी येत्या पूर्ण 21 दिवसात तुम्हाला रोज लिहून काढायची आहे. काय काय तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे त्याचे तुकडे तुकडे करायचे आहेत. डस्टबिन मध्ये टाका, नाही तर माचीसची काडी लावा. कारण आपल्याला सकारात्मकतेची पेरणी करायची आहे. नकारात्मकतेला कट 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 डिलीट 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 करायचं. ठीक आहे. तर दुसरा आजचा नियम की जेव्हाही जीवनामध्ये नकारात्मक थॉट येत असतील तर पहिले ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. आणि नकारात्मक विचार जेव्हाही आले तेव्हा नाभीपासनं, जन्माची सुरुवात आपल्या नाभीपासनं झालेली आहे, नाभीपासनं कट 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 डिलीट 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 करायचं. काय करायचं? नाभीपासनं कट 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 डिलीट 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 म्हणून सगळी नकारात्मकता आपल्याला संपवून टाकायची आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी पाहिजे तर पहिले आपल्याला सकारात्मकतेची पेरणी करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण सुरू करतो आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. ओके, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन का रहस्य. काय हो सबकॉन्शियस माइंड? कोण सांगेल? हँड रेज केलेल्यांपैकी प्राची मॅडम अनम्यूट करा. व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड? काय अवचेतन मन सांगा बरं प्राची मॅडम. जे लोक हा क्लास व्हिडिओ ऑन करून आणि इथे पूर्ण बाकीचं मल्टीटास्किंग न करता इथे पूर्ण फोकसनी करतील त्या सगळ्यांच्या लाईफच्या ट्रान्सफॉर्मेशनची जबाबदारी माझी. पण जे लोक व्हिडिओ बंद ठेवतील आणि बसून, एनर्जीचा क्लास आहे त्याच्यामुळे बसून बिसून क्लास करायचा आहे, झोपून बिपून क्लास करत असाल तर फायदा होणार नाही. लक्षात ठेवा. प्राची मॅडम आहात का क्लासमध्ये की फक्त व्हिडिओ बंद करून हँडच केलेला आहे? अनम्यूट करा. चला ठीक आहे. तर सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन. आजकाल हा शब्द खूप सारे पुस्तकं मार्केटमध्ये आले. खूप सारे ट्रेनर कोचेस सबकॉन्शियस माइंड बद्दल बरंचसं नॉलेज आपल्याला देत असतात आणि बरंचसं नॉलेज आपण घेऊन आलेलो आहे. हा हर्षा मॅडम सांगा तुमच्या मध्ये काय आहे सबकॉन्शियस माइंड? करा अनम्यूट. सबकॉन्शियस म्हणजे सुप्त अवस्था जे आपला राईट आणि लेफ्ट ब्रेन असतो. आपला जो राईट ब्रेन आहे तो म्हणजे आपल्या ते ज्या घटना घडलेल्या असतात त्या आपल्या माइंड मध्ये त्या सुप्तपणे अशा बसलेल्या असतात, त्या निघत नाहीत असं माझ्या मते. ओके. काही ज्या आपल्या चांगले वाईट घटना झालेल्या हर्षा मॅडम असतात कुठून आपल्या आठवड्यात डिलीट झालेले आहेत, पण त्या डिलीट झाल्या असतात त्या आपल्या मनात असं बसलेल्या असतात सबकॉन्शियस माइंड मध्ये. ओके. कुठून आहात म्हटलं तुम्ही? काय गाव कोणतं? मी पनवेल. ओके ओके, चला थँक्यू. निमिषा मॅडम बोला. अनम्यूट करा निमिषा मॅडम. हा म्हणजे आपल्या मनामध्ये जे काय गोष्टी आहेत त्या आपल्या मनामध्ये तशाच राहतात, त्या निघून जात नाही. आपण त्याच्यावर रिपिटेशन करून त्याच आठवून त्रास करून घेतो. म्हणजे त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये राहिल्या म्हणजेच मनामध्ये एका कोपऱ्यात कुठेतरी त्याला जागा दिलेली असते. छान, थँक्यू थँक्यू. कुठून आहात तुम्ही? कोल्हापूर. ओके, चला वेलकम. तर बघा आता आपण जे सबकॉन्शियस माइंडचा विचार केला तर जे कुठलं तुम्ही आतापर्यंत, आता लक्षात आलं मॅडमच्या प्रश्न उत्तरातनं एक गोष्ट तुम्हाला कळली असेल की ज्या कुठल्या नकारात्मक भावना आपल्या माइंड मध्ये आपण सतत विचार करतो आणि तेच मल्टिपल होऊन आपलं जीवन घडतं. आणि मग जेव्हा आपण रोज आपल्या जीवनात काय निगेटिव्हिटी आहे ती कागदावर लिहून जेव्हा डिलीट करू तर त्याच्यातनं काय होणार आहे? सगळ्या प्रकारची नकारात्मकता आपल्या जीवनातनं हळूहळू डिलीट होणार आहे. कारण आपल्याला शेतकरी बनायचं आहे. आज तुमचं जे काही जीवन आहे किंवा माझं जे काही जीवन आहे हे आपल्या कॉन्शियस माइंडच्या 10 ते 15% ऊर्जांवर आहे. कारण आपण आजपर्यंत सबकॉन्शियस माइंडचा, जसा समुद्राचा वरचा तळ आपण पाहू शकतो त्याची डेप्थ पाहू शकत नाही, त्याच पद्धतीने अवचेतन मन आपल्या जीवनावर 85 ते 90% परिणाम करत असतं. आणि याची पेरणी जी होत असते ती 3 गोष्टीतनं होत असते. ती म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. या सबकॉन्शियस माइंडला जे आपण ट्रेनिंग देत असतो ते 3 गोष्टीतनं देत असतो.
अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर आज पहिले आपण अफर्मेशन हा मुद्दा समजून घेऊ. तर अफर्मेशन साठी डॉक्टर मसुरे इमोटो हे सायंटिस्ट आहे आणि यांनी काही प्रयोग केले. डॉक्टर मसुरे इमोटो हे जपान मधले एक सायंटिस्ट आहे आणि यांनी पाणी आणि अन्नावर काही प्रयोग केले. आपण ज्या गोष्टी सांगणार आहे मी तुम्हाला, अक्षरशः तुम्ही ते शब्दांनी पाण्याला दिलेल्या अफर्मेशनमुळे पाण्याला तीर्थाची गोडी कशी येऊ शकते हे प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये घेणार आहे. जेव्हा तुमचा रेकीचा शक्तिपात होईल आणि तुमच्या शब्दांच्या मार्फत पाण्याचं तीर्थाची गोडी कशी येईल किंवा एखाद्याचं दुखणं तुमच्या पाणी चार्ज केल्याने कसं कमी होईल हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. तर मसुरे इमोटो यांनी द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर असे अनेक पुस्तकं लिहिले. गुगलवर जाऊन तुम्ही ते त्यांचे वॉटर आणि फूड एक्सपेरिमेंट सर्च करू शकता. त्याच्यासाठी व्हिडिओ आणि ऑडिओ अवेलेबल आहे. आता बघा, हे पाणी आहे, हे कुणाला तरी पिण्याची इच्छा होईल का सांगा? हे पाणी आहे, कोण कोण पिणार? टाइप इन चॅट बॉक्स. हे पाणी कोण कोण पिणार? एनीवन? येस ऑर नोट? हे पाणी कोणी पिणार का? नाही 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 नाही, कोणीच पिणार नाही. पण मी जर म्हंटल की तुम्ही रोज असंच पाणी पिता, असंच पाणी पिता, तुम्ही असंच पाणी पिता, प्रूव्ह करू? प्रूव्ह करायचंय? हे पाणी कोणी पिणार नाही पण असंच पितो. आता बघा, बिस्लेरीचं पाणी आपण खूप शुद्ध मानतो, म्हणजे जे कुठलं प्युरिफाय कंपनीचं किनले बिस्लरी असं जे पाणी येतं त्या पाण्याला आपण प्युअर वॉटर मानतो. मानतो की नाही म्हणत? प्युअर वॉटर मानतो. आता थोडासा विचार करा, ती प्लास्टिकची बाटली कुठल्या तरी कंपनीत बनली, कितीतरी मजुरांचे पाय लागले, हात लागले. एव्हरीथिंग इज द एनर्जी. मी तुम्हाला एनर्जी प्रॅक्टिकली दाखवणार आहे, व्हायब्रेशन्स दाखवणार आहे, प्रॅक्टिकल सगळं सेशन प्रॅक्टिकल राहणार आहे आपलं. मग ती एनर्जी त्याला स्पर्श केली. आता आपलं अफर्मेशन कसं काम करतं आणि ते पाण्याला कसं टच करतं, पाण्यालाच नाही तर आपल्या जीवनाला कसं टच करतं बघा. आता सगळ्या लोकांच्या ते मग ती बॉटल वॉटर प्युरिफाय जिथे होतं तिथे आली, त्या बाटलीमध्ये पाणी भरल्या गेलं, परत त्या बॉटलनी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आणि मग ती आपल्यापर्यंत आली. बिस्लेरी आहे, किनले आहे जे म्हणून तुम्ही त्याचं झाकण ओपन केलं आणि ते पाणी पिलं. तर एवढ्या लोकांचे जे व्हायब्रेशन्स त्याला टच झालेले होते, तर त्या पाण्याची चव जरी तुम्हाला वाटली पण व्हायब्रेशन्स मात्र पूर्णपणे नकारात्मक होते. याच पद्धतीने माझ्या माय माऊली, माझ्या भगिनी ज्याही किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करतात किंवा आपल्याकडे ताई मावशी कोणीतरी येऊन स्वयंपाक करत असेल तरी तुम्हाला सांगते, ते करत असताना आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करायचे. का बरं? कारण जर स्वयंपाक, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी आपली संस्कृती आहे, जल ही जीवन म्हणणारी आपली संस्कृती आहे. आणि स्वयंपाक करताना जर दिवसभराचे विचार घेऊन तुम्ही फिरवत असाल ना चमचा तिथे फोडणीला किंवा पोळ्या लाटत असाल, तर जसे तुमचे विचार तशी एनर्जी तिथे पास होत असते. हे सायन्सने सिद्ध केलेलं आहे. आणि जशी तुमची एनर्जी जाते, एनर्जी कधीच डिस्ट्रॉय होत नाही, ती तिचं रूप परिवर्तित करू शकते. आणि म्हणून स्वयंपाक करायचा कंटाळा नाही आला ना, एकच पदार्थ बनवा, पण जास्तीचं बनवून चिडचिड करून जर स्वयंपाक करत असाल तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर वाईटच होतो. व्हायब्रेशन्स चेंज होतात, हे सायन्सने सिद्ध केलंय. एक उदाहरण देऊन समजवते. प्रत्येकीने लहान मूल जेव्हा पहिल्यांदा आपलं चालायला शिकलं, किती आयांनी इथं म्हटलंय धाव, मी तुझ्या पाठीशी आहे. किती आयांनी म्हटलं चल धाव. जेव्हा मूल चालायला शिकलं होतं, किती आईनी म्हटलं धाव रे, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणणारी एकतरी आई उपस्थित आहे का इथे? जेवढ्याही महिला आहेत, एक तरी आई उपस्थित आहे का जिने आपल्या मुलाला म्हटलं तर धाव, मी तुझ्या पाठीशी आहे? चॅटबॉक्स मध्ये पटापट उत्तर द्या. नाही नाही म्हटलं कोणीच, बरोबर की नाही?
काय म्हटलं आईनी? अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. 4-5 वेळा आईनी थांब पडशील म्हटलं आणि ते लेकरू समोर धप्पकन पडलाय. हेच सायकल चालवताना पण झालंय. नवीन नवीन मुलांनी सायकल शिकवली तेव्हा झालंय की नाही? काय झालं याचा अर्थ? तुमचं अफर्मेशन तिथे काम करतं, तुम्हाला माहिती नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांचे नावं शोधताना आजकाल तर फेसबुकवर टाकल्या जातं, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालंय, त्याचं नाव काय ठेवू. असं बिलकुल नावं शोधण्यासाठी किती प्रयत्न केले जातात. आणि ऍक्च्युअल मध्ये घरात काय बोललं जातं त्याला? चिंटू, पंटू, मोंटू असं काहीतरी घरी त्याला नाव दिलं जातं आणि त्याचे व्हायब्रेशन तसेच डाऊन केले जातात. एव्हरीथिंग इज द एनर्जी. मा जिजाऊ लहानपणापासनं ते जेव्हा शिवाजी राजे लहान होते काय म्हणायचे त्यांना? टाईप इन चॅट बॉक्स. जेव्हा छत्रपती शिवराय लहान होते मा जिजाऊ त्यांना काय बोलायची? राजे. आणि आपण आपल्या मुलांना चिंटू, पोंटू, मोंटू बोलून त्यांची एनर्जी डाऊन करून टाकतो. बनवायचं असतं ऍस्ट्रोनॉट, बनवायचं असतं डॉक्टर, बनवायचं असतं इंजिनियर, आणि आपण त्यांच्या आवरामध्ये टाकतो यू कॅन डू इट. किती आई म्हणतात की यू कॅन डू इट. सांगायला अत्यंत वाईट वाटतं. गेल्या 15 दिवसात आमच्या छोट्याशा शहरामध्ये 3 मुलांनी सुसाईड केलं. संख्या जास्ती असेल, फक्त 11वीत. का बरं? आपण कुठेतरी त्यांच्या मागे आत्मविश्वास निर्माण न करता अपेक्षांचं ओझं लादतो. अफर्मेशन का बरं? तो ट्रस्ट नाही राहिलेला आहे की न सांगता एक 15-16 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आपल्या जीवनाला संपवू शकते. कुठे आहात तुम्ही? त्यांच्यासाठी जगून राहिले, त्यांच्यासाठी झटून राहिले आहेत, पण तो विश्वास त्यांच्याजवळ नाहीये की त्यांचं मन ते तुमच्याजवळ मोकळं करू शकेल. आपण खूप पैसा खर्च करतोय मुलांवर, पण तरी देखील तो विश्वास नाही करू शकत आहे आपल्यावर. रिझन शोधा. फॅसिलिटी खूप देतोय, गरजेपेक्षा जास्ती देतोय, पण त्यांच्यातला आत्मविश्वास कमी होतोय. तरी देखील वस्तूंनी आत्मविश्वास नाही मिळत. आजपासून तुम्हाला सांगते, घरामध्ये माझे जेवढे बंधू आहेत, घरात पोचल्यावर तुमच्यासाठी घरात राबणाऱ्या त्या माय माऊलीच्या पाठीवरून हात फिरून एकच म्हणा, कागद थकलीस का. आणि ज्या महिला आपल्या घरातला पुरुष, आपल्या घरातले मुलं घरी असतात, आज दोघही जण वर्किंग आहे, डबल मेहनत दोघांनाही करावी लागते. अशा वेळेस सगळ्यांना विनंती आहे की एकमेकांचा घरामध्ये आदर करायला शिका. कारण आज डिवोर्सच्या केसेस, मी काउन्सिलर सुद्धा आहे, डिवोर्सच्या केसेस खूप भयानक वाढलेले आहेत. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये ही पॉझिटिव्हिटी, ही सकारात्मकता आणण्यासाठी खूप मोठी मेहनत करायची. जिंदगी में अगर आगे बढ़ना है तो दूसरा आके आपको हेल्प नहीं करने वाला. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. आपको कोशिश करनी है. तर त्याच्यामुळे जसे अफर्मेशन तुम्ही तुमच्या मुलांना द्याल, जशी एनर्जी तुम्ही तुमच्या घरामध्ये टाकाल, तसंच तुमचं जीवन होणार आहे. तर बघा, हे सायंटिफिक रिझल्ट आहे. पाणी या पद्धतीचं होतं, त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं. सायंटिफिक त्यांनी फोटो काढलेले आहेत त्याचे, त्या पाण्याच्या व्हायब्रेशन्सला, आणि सकारात्मक प्रार्थना केल्याबरोबर त्या पाण्याचे अफर्मेशन या पद्धतीने क्रिस्टल स्वरूपात चेंज झाले. अधिक प्रेम केलं, अधिक प्रेमळ व्हायब्रेशन दिले, तर ते क्रिस्टल, या गोल्डन क्रिस्टल मध्ये पाणी चेंज झालं. परत त्या क्रिस्टल मध्ये त्या पाण्याला नकारात्मक व्हायब्रेशन दिले, परत पाणी गढूळ झालं, आणि परत थँक्यूचा भाव टाकला. प्रॅक्टिकल त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं. तर हे प्रॅक्टिकल आपण पाण्याचं करणार आहे बरं क्लासमध्ये, की पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात. अगदी याच पद्धतीने आपण स्वयंपाक करत असताना जर का आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव नसेल, पॉझिटिव्ह प्रभाव नसेल, तर मग आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता नसते. आणि म्हणून स्वयंपाक करताना अन्न पाण्याला चार्ज करायला मी शिकवणार आहे, पण आजपासून स्वयंपाक करत असताना चांगलं लोकसंगीत लावा, चांगले भक्तिगीत लावा, काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी ज्याच्यातनं मिळेल तेवढं तुम्हाला करायचं आहे. तर तुम्हाला चांगले रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात येण्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं खूप खूप महत्वाचं आहे. शेतकरी बनायचं आहे, आनंदाची पेरणी करणारा, सुखाचं पेरणी करणारा, जीवनामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. कसंही जगलात तरी हे जीवन संपणार आहे,
सुरुवात झालेली आहे. बघा, जीवन म्हणजे फक्त इथून एवढा प्रवास आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं ना, त्याची मूठ बांधलेली असते. बाळ जेव्हा जन्माला येतं त्याची मूठ बांधलेली असते. जाताना मात्र हात रिते झालेले असते. तो राजा असो की भिक्षेकरी असो, कुणाच्याही हातात काही उरत नाही. तुम्ही इथे राजवाडे बांधा की एक छोटस घर बांधा, शेवटी जाताना तो कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का देखील तुमच्या सोबत येत नाही. जो कमाना है यही पे कमाना है, सब कुछ छोड़ के जाना है. म्हणून जेवढं जीवन तुमच्याकडे आत्ता उरलेलं आहे ना, एकच संकल्प करा की या उरलेल्या जीवनात मी सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने कशा पद्धतीने परिपूर्ण करणार, तरच त्याच्यात जीवन आहे. आणि स्वयंपाक करताना म्हणून सकारात्मक अफर्मेशन द्यायचे आहे आनंदाने की हे अन्न ग्रहण करणारे, आपण शिकणार आहे अन्न ग्रहण, अन्नाचं तेव्हा प्रार्थना करायची की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ दे. हे ईश्वर ऐसाय हो, ऐसाय हो, ऐसाय हो. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. तरच आपण आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची एनर्जी निर्माण करू शकणार आहे. सो फिर से एक बार, झोपले असतील तर रेडी म्हणा, यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. एक बार बोल दो, दिल पे हाथ रख के बोलो की यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. आणि जे लोक व्हिडिओ बंद करून क्लास करतात त्यांच्यासाठी खरोखर सूचना आहे, या क्लासचा खरा आनंद घ्यायचा असेल ना, व्हिडिओ ऑन करून स्क्रीन समोर बसून क्लास करा. गॅरंटी माझी की तुमची आंतरबाह्य सेल्फी बदललेली असेल. पण करावं लागेल. रेकी म्हणजे कुठलंही मॅजिक नाही आहे, ही जीवन जगण्याची कला आहे. आणि जेही लोक पुढच्या 10 दिवसात मी सांगितलेली ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतील ते त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता निश्चित आणतील. ज्यांनी पण आता ती ऍक्टिव्हिटी केली नसेल, आपल्या जीवनातले प्रॉब्लेम लिहायची, समस्या लिहायची, लोकांबद्दलचे राग लिहायची, आज रात्री करून बघा, उद्या बघा कसं हलकं वाटतं. दुसरं, तुम्हाला काय पाहिजे, अफर्मेशन, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, ते तुम्हाला आज एक नियम सांगते. येलो पेजच्या डायरीवर रेड पेननी लिहायचं आहे. येलो पेजच्या डायरीवर रेड पेननी तुम्हाला लिहायचं आहे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे. सकारात्मक अफर्मेशन येलो पेजवर रेड पेननी लिहा. मॅजिक होईल, तुमचे डायरी भरता भरता तुमचे अफर्मेशन पूर्ण झालेले असेल. येलो पेज नसेल तर शोधा, सेंचुरी पेपर आणा 5-5 रुपयाचे, त्याला बाइंड करून एक डायरी बनवा. 50 रुपयात काम होईल, जास्ती पैसे लागणार नाही. ठीक आहे, पण करून बघा. येलो पेजवर रेड पेननी तुम्हाला तुमचे अफर्मेशन लिहायचे आहेत. तर आज तुम्हाला फक्त काय पाहिजे माहितीये का, की जे तुम्हाला पाहिजे आहे, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, त्याचा एक रफ लिस्ट तयार करा. पॉझिटिव्ह अफर्मेशन कसं बनवायचं हे मी तुम्हाला उद्या सांगेन. पण आज तुम्हाला माहिती तर पाहिजे की तुम्हाला काय काय पाहिजे, कोणती गाडी घ्यायची आहे, कसं घर बांधायचं आहे, बरोबर आहे, मुलांना कुठे कुठे शिकवायचं आहे. तर या पद्धतीने व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट याचा एक रफ आराखडा तयार करा. सकारात्मक अफर्मेशन कसे लिहायचे ते मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर गाणे स्वयंपाक करताना लोकसंगीत लावा. कारण बघा, आणि हे बघा, मायक्रोवेव्ह मध्ये जे पाणी गरम करतात ना, त्याचे व्हायब्रेशन असे होतात. टीव्ही समोर किंवा मोबाईल मध्ये 4 तास जर पाणी राहत असेल तर त्याचे लॅपटॉप समोरचे व्हायब्रेशन असे होतात. आणि जेव्हा तुम्ही त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देता, परत ते हे क्रिस्टल फॉर्म मध्ये चेंज होतं. हे प्रॅक्टिकली, सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. आणि मसूर एमोटोंनी दुसरा प्रयोग केला, तो तुम्हाला गुगलवर सर्च करा, ह्या इमेज भरपूर भेटतील व्हिडिओ. त्यांच्यानंतर ज्यांनी हे प्रॅक्टिकल केलेलं आहे, सक्सेस झालेला आहे. त्यांनी 3 याच्यात सारखा भात भरला, एका याच्यावर लिहिलं लव, एका याच्यावर लिहिलं नथिंग, एका याच्यावर लिहिलं हेट. आपल्या जीवनामध्ये पण असेच लोक आहेत. काही लोकांना आपण इतकं प्रेमाने जपतो की त्यांना खर्चटलं सुद्धा आपल्याला चालत नाही. बरोबर आहे, ते आपले लवेबल पर्सन. काही लोकांसाठी आपण काय करतो, आले काय गेले काय आपल्याला फरक पडत नाही. आपल्याकडे एखाद्या मॉलमध्ये गेलं, त्यांनी कपडे दाखवले, कपडे घेतले, एखाद्या शॉपमध्ये गेलं, त्यांनी काय घेतलं, किंवा रस्त्यात एखादा व्यक्ती तात्पुरता भेटला, सिग्नलवर भेट झाली, त्याच्याशी तो इग्नोर, काही फरक पडत नाही. काही व्यक्ती तर आपण आपल्या जीवनात असे ठेवलेले आहे, त्यांची आठवण जरी आली तर तळपायातली एक मस्तकात जाण्याची म्हण आहे ना, ती आपल्यासोबत ऍक्टिव्ह होते की नाही होत.
आहे की नाही? असे लोक आपण आपल्या जीवनात ठेवलेले आहे की त्यांची आठवण जरी आली, तो व्यक्ती समोर जरी आला, त्यांनी 10 वर्ष आधी काहीतरी चूक केली असेल तरी देखील आपला राग त्या क्षणी तेवढाच मोठ्या लेवलवर बाहेर पडतो. म्हणजेच काय, अब वो लोग जैसे भी है. मसुरी मटनने काय सांगितलंय, त्यांनी काय केलं मग त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं माहितीये का? मसुरी मटननी ज्याला प्रेम करतो त्याला सकारात्मकतेचे अफर्मेशन दिले की तू खूप चांगला आहे, तुझं अस्तित्व माझ्या जीवनात खूप महत्वाचं आहे, तू माझ्या जीवनातील खूप महत्वाचा व्यक्ती आहे, असे सकारात्मक अफर्मेशन लव वाल्या भाताला दिले. नथिंग वाल्याला जसं भरलं तसं एका कोपऱ्यात ठेवून दिलं आणि हेट वाल्याला तू मूर्ख आहे, तू गाढव आहे, जे जे वाईट बोलायचं होतं ते सगळं बोलले. बघा, अन्नावरचे व्हायब्रेशन ज्याला लव दिलं तो भात जसाच्या तसा राहिला. नथिंग वाला थोडा खराब झाला आणि हेट वाल्याला बुरशी लागली आणि तो भात पाणी पाणी झाला, खराब झाला. मग आपल्या शब्दांमध्ये ताकद किती आहे बघा, की एखाद्याला आपण प्रेमाचे शब्द दिले तर तो एक भात जर टिकून राहू शकतो, मग आपल्या कुटुंबातील 4-5 लोकांना आपण सतत प्रेमाच्या शब्दांनी परिपूर्ण केलं तर कसं होईल? कारण कसंही जगलात तरी जीवन संपणार. कोणाला गॅरंटी आहे का की उद्याचा सूर्योदय मी पाहणारच आहे? 100% गॅरंटी वाला कोणी आहे का इथे? 101%. त्या ईश्वराने दिलेला श्वास आहे ना, माझी गॅरंटी आहे ना कोणाची आहे. फक्त त्या ब्रह्मांडाच्या याच्यात आहे की आपल्याला कसंही जगला तरी आयुष्य संपणार आहे. म्हणून जे लोक आज आपल्या सोबत आहे त्यांना प्रेम करा आणि ज्या लोकांबद्दल द्वेष आहे त्यांना माफ करा. कारण त्रास त्यांना नाही होत आहे बरं, त्या व्यक्तीची आठवण आली की आपलं बीपी शुगर वाढते, शरीरातलं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन सिस्टम डिस्टर्ब होते की नाही? राग आल्यावर बघा, समोरच्याला त्रास होते की आपल्याला त्रास होते? कोणाला त्रास होतो? आपल्यालाच होते ना, कारण तो राग आणि तो द्वेष आपण स्वीकारत असतो. तर उद्याच्या क्लासच्या आधी होमवर्क काय आहे, तुम्हाला तुमच्या जीवनातले जे काही दुःख आहे, सॉरो आहे, प्रॉब्लेम्स आहे, राईट ऑन द पेपर, त्याला तुकडे तुकडे करायचे आणि माचीसची काडी लावायची. ठीक आहे? त्याच्यानंतर तुम्हाला जीवनात काय पाहिजे आहे ते रफ आराखडा लिहून आणायचा आणि उद्या सकाळी उठल्यावर काय म्हणायचंय? थँक्यू सो मच गॉड. जरा शाहरुख खान वाली स्टाईल करा बरं अशी. पहिले दोन्ही हात असे करा, मी सांगितलेला मंत्र म्हणा, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. जरा मी माईक ऑन करते 1 मिनिटासाठी सगळ्यांचे. जरा माईक ऑन करून बोला बरं. सगळ्यांना बोलती बंद करून ठेवली होती, आता माईक ऑन करते 1 मिनिटासाठी. चला दोन्ही हात असे. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. 452 लोकांचा आवाज वाटत नाहीये. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त. काय म्हणायचं? थँक्यू सो मच गॉड. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. सो सगळ्यांनी रोज सकाळी ईश्वराला म्हणायचं दोन्ही हात असं करून, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, अशी एनर्जी टाकायची. आणि आजचा दिवस तुम्हाला दाखवलं त्याच्यासाठी तुझे देवा कोटी कोटी आभार. आणि माझ्यासह माझ्या कुटुंबातील सगळेजण आज जागे झाले त्याच्यासाठी तुझे अधिक आभार. एवढं आभार मानायचं. आणि आजचा दिवस फक्त तुमच्या जवळ आहे. काय समजायचं? मेरे पास जिंदगी जीने के लिए सिर्फ आज का दिन है. कालचा दिवस आज जगू शकतो का आपण? नाही. सकाळचा क्षण आता जगू शकतो का? नाही. आपला 4:30ला क्लास चालू झालेला परत रिपीट होऊ शकतो का? नाही. दुसऱ्या ऊर्जांनी दुसऱ्या दिवशीचं सेशन राहणार आहे. त्याच्यामुळे जे काही जीवन आहे कुठे आहे? वर्तमानातल्या या प्रेझेंटच्या क्षणांमध्ये आहे. कुठे आहे? वर्तमानातल्या या प्रेझेंटच्या क्षणांमध्ये आपलं जीवन आहे. आणि आजच्या क्षणांना जशी एनर्जी द्याल, जीवन कुठे आहे? वर्तमानात. शेवटचा फंड आजचा लिहून ठेवा. वर्तमानात जशी एनर्जी द्याल त्याच्यावरच तुमचा पास्ट घडित होणार आहे. बरोबर आहे की नाही? जसं तुम्ही वर्तमानात जगला तशाच पास्टच्या सुंदर आठवणी राहणार आहे आणि त्याच्यावरच फ्युचरची निर्मिती होणार आहे. कारण वर्तमानात केलेल्या कार्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं आणि पास्टच्या चांगल्या आठवणी असतात. आणि म्हणून चांगलं जीवन जगण्यासाठी काम कुठे करायचं आपल्याला?
वर्तमानातल्या याच क्षणांमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका, रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे. जे लोक वर्किंग आहेत, मेसेज टाकलेले आहेत, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या ग्रुपवर रेकॉर्डिंग मिळेल. पण रेकॉर्डिंग मिळतं म्हणून लाईव्ह सेशन अटेंड करायचं नाही असं नाही. ज्या दिवशी तुमचा शक्तिपात होईल त्या दिवशी तुम्हाला एक दिवस मी पहाटे 5:15ला उठवणार आहे. 5:15ला उठवणार म्हणजे तुम्हाला 4:45लाच उठायचंय, फ्रेश होऊन 5:15ला क्लासला यायचं आहे, ज्या दिवशी आपला शक्तिपात असेल. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज आपला रेकी शिकल्या जाऊ शकत नाही. ओके, तर लास्ट शेवटचे 2 आजच्या सेशनचे फीडबॅक घेऊ. नवीन लोकांकडनं, जुन्या लोकांनी हँडरेज करू नका. आणि बाकीच्यांनी आजचं सेशन कसं वाटलं, ग्रुप ओपन होईल, ग्रुपवर नक्की शेअर करा. मला ऐकून घेतलं यासाठी थँक्यू. नवीन लोक कोण? सोनम मॅडम, अनम्यूट करा. कुठून आज सांगायचं आहे आणि एक्सपिरियन्स सांगायचा आहे. कसा वाटला आजचं पहिलं सेशन? कुछ होगा क्या 10 दिनों में? सोनम मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅम, नमस्कार, कुठून आहात? मी डेफिनेटली खूप एक्साइट आहे या सेशनसाठी आणि बरेचसे जे तुम्ही सांगितले बिफोर आफ्टर सॉरी थोडीशी जास्तच एक्साइट होत आहे बोलताना. पण हा जो जे तुम्ही सांगितले ते विचार माझे बिफोर मॅरेज होते आणि आता इतकी स्ट्रेसफुल आहे लाईफ, पण पुन्हा तेच विचार नव्याने आणत आहे, आणि थँक्यू फॉर गॉड, कारण मला पुन्हा हे जगायचं आहे. देव मला खरंच हेल्प करत आहे की तुमच्या माध्यमातून पुन्हा त्या गोष्टींना जोडणार आहे. आणि खूप म्हणजे काय म्हणतात, एक्साइट आहे म्हणा किंवा काय म्हणा, उत्साह आहे खूप, सांगू नाही शकत. थँक्यू. ज्योती अग्रवाल मॅडम. ज्योती अग्रवाल मॅडम, हा बोला. मॅडम मला नाही का सेलुकर, अरुणा सेलुकर यांनी जोडलेलं आहे. त्यांनी मला खूप माझे म्हणजे 2-4 दिवसाआधी डोके फार दुखत होतं, डोकं डोळे, तर त्यांनी मला एनर्जाइज केलं, तर माझे त्यांनी एकदम कमी झालं. म्हणून मला त्याच्यावर खूप भरोसा बसला, म्हणून मी ते सेक्शन जॉईन केलं. त्याच्याबद्दल त्यांचं खूप आभार मानते. चला, थँक्यू. आणि तुम्हाला जर सेशन ऐकलं वाटलं असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये लिंक अवश्य शेअर करा. कारण मी आज जे मला माझ्या लाईफ मध्ये भरभरून रेकीने दिलाय ते लोकांमध्ये वाटण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. तर थँक्यू मॅडम. 10 दिवस अटेंड करा, नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल. थँक्यू ज्योती मॅडम. आवाज ब्रेक होता मॅडम तुमचा. महादेव नाईक सर, अनम्यूट करा. प्रज्ञा खापरे, कुठून आहे आधी ते सांगाल? मॅडम मी नागपूरवरून आहे आणि धनश्रीची आई आहे. सकाळी तुम्ही म्हणाल्या होत्या की सेशन अटेंड. ओके. तर खूप छान आणि खूप एनर्जेटिक वाटलं मला आजचं सेशन. म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट डे ला तुमच्याशी बोलली तेव्हापासूनच मला एनर्जी आली आहे. मला आज खूप छान वाटलं आणि मी कंटिन्यू करणार आहे. मला खूपच छान वाटतंय. थँक्यू. सांगितलेला होमवर्क कम्प्लीट करून सगळ्यांनी यायचंय. 5:30ला माझी लगेच दुसरी बॅच असते, त्याच्यामुळे आपण थांबू शकणार नाही. लास्ट एक अक्षता मॅडम दिसतात, आपण त्यांचं एक्सपिरियन्स घेऊ. हा, महादेव नाईक सर बोला. सगळ्या महिला बोलल्या, थांबा. बोला महादेव सर. महादेव सर, आवाज नाही येत आहे तुमचा. चला, अक्षता मॅडम तुम्हीच बोला. सरांचा काहीतरी नेटवर्क इश्यू असेल. नमस्कार, मी मलकापूर बुलढाणा मधून बोलतेय. मी आणि माझी आई आम्ही दोघेही सेशन आता अटेंड करतोय. खूप छान आणि पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे. मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं थँक्यू की तुम्ही एवढी सुंदर सोशल ऍक्टिव्हिटी चालवताय आणि आमच्यासारख्या सगळ्या लोकांना याचा खूप यूज होईल. आणि आम्ही 100% हे 10 दिवस आणि पुढच्याही सगळ्या लेवल्स अटेंड करण्याचा प्रयत्न करू. खूप पॉझिटिव्ह वाटतंय आम्हाला आणि लाईफ कडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळालाय. सो थँक्यू सो मच. थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. चला, आता आमच्या दुसऱ्या क्लासची वेळ झालेली आहे, ते वेटिंगवर असतील. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. आजचं सेशन कसं वाटलं कृपया शेअर करावं, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी गिफ्ट म्हणून असतं.
सो टोटली हे 10 दिवसांचं फ्री सेशन आहे. कुठलाही तुम्हाला 1 रुपयाही क्लास कडनं मागितल्या जाणार नाही. फक्त माझी एकच इच्छा आहे की 10 दिवस तुम्ही सातत्याने रेग्युलर क्लास अटेंड करावा. नुसतं कीर्तन म्हणून ऐकू नये, तर प्रॅक्टिकली यात सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींना फॉलो करा. मी प्रॉमिस करते की आपली सेल्फी चेंज होणार आहे आणि तीही विथ स्माइल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.